हाय हॅलो नमस्कार, मी योगेश चंदवणकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहोत। आज आपण आलो आहोत नाव मोठं म्हणून मी ते वाचून दाखवतो। बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती मनोरंजन मैदान भुईवाडा किंवा भुईवाडा पार्क सोपा शब्द इथे। तर हा एक खूप मोठा पार्क आहे आपल्या भुईवाड्यात। तर चला या मी तुम्हाला दाखवतो या भुईवाड्याचा पार्क आणि जाता त्या या पार्कमध्ये काय काय आहे तेही मी तुम्हाला सांगतो। तर आहे ना इंट्रो घेता आहे ना ॲक्च्युली रात्र झाली, मी आलेलो संध्याकाळी, पण इंट्रो घेत ऑलमोस्ट रात्र झाले। पार्क खूप मस्त आहे, तुम्हाला खूप आवडेल। तर कृपया कमेंट करून तुम्ही सांगा तुम्हाला पार्क कसं वाटलं। या पार्कचा संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आणि मग इथे पोचायचं कसं तेही तुम्हाला सांगतो। तर तुम्ही आहे ना कुठेही असाल ना, तिथून आहे ना दादर स्टेशनच्या बाहेर आहे ना स्वामीनारायण मंदिराच्या इथून आहे ना 216 बस नंबर पकडा, ती तुम्हाला आहे ना म्हाडा कॉलनीमध्ये सोडेल। तिथून हे गार्डन आहे ना अगदीच जवळ आहे म्हाडा कॉलनीमध्येच आहे असं समजा हे गार्डन। तर तिथून ती बस पकडा, लास्ट स्टॉपला उतरा। आता बसचे प्राइजेस वाढलेत, 510 रुपये झालेत। तर तुम्हाला हार्डली दादर स्टेशनवरून 10 रुपये इतकाच खर्च येईल या गार्डनच्या यायला। गार्डन खूप मस्त आहे, एकदा तरी तुम्ही व्हिजिट करा या गार्डनला। तर चला आता आपण गार्डन बघूया। आलो आहे या गार्डनमध्ये आणि इथे वॉकिंग ट्रॅक आहे आणि त्याच्यावर वॉकिंग किंवा आपलं जॉगिंग ट्रॅक। तर आधी आपण हा जॉगिंग ट्रॅक पाहू। संध्याकाळी आलो ना त्याच्यामुळे गर्दी तितकीशी नाही आहे, थोड्या वेळाने इथे गर्दी वाढेल। तुम्ही बघू शकतात किती निसर्गरम्य असं हे गार्डन आहे। तुम्ही बघू शकतात शहराच्या मधोमधच असं हे गार्डन असल्यामुळे या साईडला दोन्ही साईडला एक उंच इमारत आणि त्या मधोमध हे गार्डन आहे। बघा जसं तुम्हाला ते मगाशी बोललेलो की शहराच्या मध्ये गार्डन। आता बाकी पण इथे भरपूर काय काय बघण्यासारखं आहे, ते मी तुम्हाला नंतर। गार्डनमध्ये आहे ना किड्स प्ले एरिया, परत जिम एरिया, भरपूर काय काय हळूहळू मी तुम्हाला ते सगळं दाखवतो। बघा हे गार्डन आहे ना, तुम्ही बघू शकता तिथे या साईडला पण परत येणार ना, कारण इथे आहे ना जास्त काही नाही म्हणून इकडचा अख्खा व्ह्यू मी तुम्हाला आत्ताच दाखवतो। तर आपण आहे ना आता आहे ना पहिल्या डेड एंडपर्यंत पोचलो आहे। इथून आता परत टर्नवरून आपल्याला तसं पुढे जायचं आहे। सो आता इथून टर्न, मगाशी बोलल्याप्रमाणे हा पहिला एंड आहे। मगाशी तिथून आपण आलेलो ना, आता हा रस्ता करून आपण असंच परत पुढे जाऊ। समोर बघू शकतात एक मोठा आंब्याचं झाड आहे, तिथून आंबे तोडू नका, आता पब्लिक तुम्हाला तोडेल। तर चला इथे ना असे पॉड्स पण आहेत बसायला, हे तुम्ही बसू शकतात, तेही नंतर दाखवेल वगैरे। एक असे ना छोटे छोटे ब्रिजेस पण केलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर चला, तर इथे जिमही आहे, ती जिम पण मी तुम्हाला नंतर दाखवतो। आधी पहिलं ना आपण एक अख्खा ना हा राऊंड कंप्लीट करून घेऊया। ते बघू शकता किती सुंदर वेल आहेत हे। हे बघा असं आता वेल सोडलेली आहे ना। तर चला जाऊया आपण पुढे। जसं तुम्ही लाईट येलो बघितलेलात ना, पुढे आता असं आहे ना एक डार्क येलो किंवा ना गोल्डनमध्ये आहे हे ती वेल। ही आहे ना त्याच्यापेक्षा सुंदर दिसते।
निसर्गाचे आहेत ना रंग खूप सुंदर असतात. ते आपण किती प्रयत्न करू ना तसे करायचे ते तसे नाही होऊ शकत. एक तर सूर्य असतं त्यात ते गोल्डन हे बघा. ते आत्ताच एक खाली पडली. हा लास्ट ना योगा स्पॉट आहे. मगाशी एक जिम स्पॉट होता तसंच इथे योगा स्पॉटही आहे. अजून एक आंब्याचं झाड. हे बघा इथे ना कैऱ्या लागल्यात. आणि हे बघा इथं बेर आहे. बेर नंतर एक कांगारू आणि एक झिब्रा. त्याच्यानंतर हा गजराज हत्ती. त्यानंतर इथे एक डिअर पण आहे. एक डिअर बघू शकतात. हत्ती आणि हा डिअर. अजून काही फुलं आणि त्या फुलांना खायला हा डिअरचा जरा रंग गेलेला आहे पण समजू शकतो कारण गार्डन जुनं आहे. आणि एक आपला फ्रॅक्चर कांगारू ज्याचा हात तुटलेला आहे. हॅलो कांगारू. समोर अजून तिघं कार्टून. तर चला अशा प्रकारे ना इथे आता गेट आहे मगाशी आपण जिथून सुरुवात केलेली. तर हा पहिला भाग झाला. आता मी तुम्हाला अजून काय काय या गार्डनमध्ये ना काय काय आहे ना ते दाखवतो. त्याच्यानंतर हा बघा इथे एक आहे ना लाल चाफा आहे. त्याच्या समोरच इथे हा एक सफेद श्वेत चाफा. आणि बाकी लहान मुलांना खेळण्यासाठी आहे ना एक छोटंसं असं प्लेग्राऊंड आहे. त्याच्यामध्ये खूप सगळे आहेत ना स्लाईड्स जास्त आहेत. त्याच्यानंतर स्विंग नंतर एक थोडंसं असं नाही चढण्यासाठी आहे. त्याच्यानंतर हा एक मुलगा लटकतो आहे. आणि एवढंच आहे. तो वरती लटकलेला आहे. अशा बसायला आहे ना पॉड्स पण आहेत लाकडांची. इथं तुम्ही बसू शकतात गाणी ऐकू शकतात किंवा अजून काही. त्याच्यानंतर इथं ना लहान मुलांना खेळण्यासाठी वाळू पण आहे. इथे आहे ना आता प्लेइंग झोन आहे. इथे बास्केटबॉल किंवा अजून काही गेम्स इथे खेळू शकतात. तर यात चला आता पुढचं दाखवतो. हळूहळू रात्र होत चालते तसे आहेत ना इथे लाईट्स पण लावले जात आहेत त्या गार्डनमध्ये इथे. तर चला आपण तसेच पुढे जाऊ आता. हां तर इथे आहेत ना हे छोटेसे वुडन ब्रिजेस आहेत. तर चला त्याच्यावरून चालूया. खूप सगळे ब्रिजेस आहेत तिथे. छोटे आहेत, सुंदर आहेत, लाकडाचे आहेत, मस्त आहेत. पहिले ना इथे ना दोन्ही साईडला ना पाणी होतं. बट आता ते पाणी बंद केलं नाही तर तुम्हाला तेही दाखवलं असतं. तर चला या पुढे बघूया आपण. सो हा जिम एरिया हे बघू शकतात. मस्त या गार्डनमध्ये ना ऑलमोस्ट सगळे जे आपल्याला हवं. तर या जिम बघून चालेल. आता आपण जाऊया पुढे. इथे योगा करायला जागा आहे. सकाळी योगा परत काय काय ते हसायचं असतं माहिती तुम्हाला. ते सगळं करतात. चला त्यांनी पुढे
हा लास्ट होता. इथे ही गार्डनचं संपतं. आता फक्त तुम्हाला लाईट्स दाखवतो. हे लाईटिंग्स. इथून आता आपण जातो पुढच्या स्पॉटवर. हे पाहू शकतात ते सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन. तर चला सगळ्या पुढे. तर चला हा ब्लॉग पण मी आता इथे संपवतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती मला लाईक करून सांगा व कमेंटही करा की आता पुढे कुठे जायला हवं मला. माझं एक प्लॅनिंग चाललेलं आहे. तर चला एक्सप्लोर सिटीचा 4था भाग मी ते संपवतो. पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.